एकूण 37 लाख कनेक्शन लावल्यानंतर त्यापैकी 1% देखील कमी लोकांकडून ही तक्रार आली की आमचं बिल वाढलेलं आहे। आपल्याजवळ तर सगळं आपल्या याच्यामध्येच आहे। याही 1% जे लोक आले यांच्याशी आपण संपर्क केला, कारण अतिशय सोपी सिस्टीम केली आहे। आता तर ॲप केलेला आहे, या ॲपवर तुमचं मीटर कुठल्या आवरला किती कन्झम्पशन करतं हे देखील पाहायला मिळतं। आणि एखाद्याने ठरवलं की मला माझं बिल कमी करायचं आहे, तर त्यांनी सोलर अवर्स मधला वापर जर वाढवला तर त्याचं बिल कमी देखील होऊ शकतं। त्यामुळे या संदर्भात काही ठिकाणी असं लक्षात आलं की जे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहेत, ते मीटर बदलण्यात आले। पण मला हे सांगितलं पाहिजे की 37 लाखापैकी 1%पेक्षा कमी अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी निघालेले आहेत। आणि हे जे ॲप आहे या ॲपवरनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तक्रार नोंदवता येते। त्यामुळे स्मार्ट मीटरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तर सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत, सगळ्या डिजिटल फुटप्रिंट तयार करणार आहेत। म्हणजे याने तक्रार केली नाही, आम्हाला माहिती नाही, किंवा एवढं बिल आलं नाही, किंवा एवढं कन्झम्पशनच झालं नाही, अशा कुठल्याच गोष्टी क्लेम करता येत नाही। या सगळ्याचं डिजिटल फुटप्रिंट हे आपल्याकडे तयार होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात निश्चितपणे आपण खात्री बाळगावी। आणि आपण जे सांगितलं की एका मीटर बदलायच्या आणि अनेक लोकांना कंपल्शन होतं, तर ते निदर्शनास आपण आणून दिलंय। मी ते विभागाला सांगेन की विभागाने अशा प्रकारची कुठलीही म्हणजे 1 मीटर बदलायचं आणि सगळे मीटर बदला अशा प्रकारची सक्ती कोणी करू नये असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू। आपण जे इमारतींच्या संदर्भात किंवा मंत्री महोदय जे काही कोळीवाड्यांच्या संदर्भात बोलले, मी तपासून त्यात बघेल कसा मार्ग काढता येईल। आपण निश्चितपणे त्यातनं मार्ग काढू, कारण शेवटी वीज ही आज मूलभूत गरजच झालेली आहे आणि अशा प्रकारे जर दिलं जात नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये आपण प्रयत्न करू। पण मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देतो की हे जे काही स्मार्ट मीटर लावणारे आहेत, या स्मार्ट मीटर लावण्याबद्दल आपण त्यांना सौर ऊर्जा तास म्हणजे दिवसाचे जे टायमिंग्स आहेत त्या टायमिंगमध्ये ज्यांच्याकडे नॉर्मल मीटर आहे त्या नॉर्मल मीटरवाल्यांपेक्षा यांना प्रति युनिट 80 पैसे एवढी सवलत आपण देतोय, 80 पैसे। त्याच्यामुळे आज त्यांची बिलं ही कमी होत आहेत। आणि तसंही आपल्याला माहिती आहे की आता आपला नाही पास ऑन होत आहेत, ते नाही बिलातच पास ऑन होतात। ही ऑटोमॅटिक आता ही व्यवस्था ही जुनी व्यवस्था नाही। याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय, पूर्वी काय व्हायचं, आपले तर फोटो काढणारे जायचे, ते काढायचेच नाही, म्हणजे इतकं लक्षात आलं की कुठलेही फोटो लावून द्यायचे। आता ती सिस्टीमच बंद झाली। या स्मार्ट मीटरमुळे सगळं डिजिटल आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होतं, ऑटोमॅटिक ते पास ऑन होतं। आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण हे जे आपले 70% जे लोक आहेत या लोकांना आपण जर हिस्टॉरिकली बघितलं तर हिस्टॉरिकली महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 10% वीज दरवाढ आपण करायचो। दरवर्षी MERCच करायची, म्हणजे आपल्याला हातीच नव्हतं, पण MERC दरवर्षी। पहिल्यांदा आपल्या राज्याची 5 वर्षाची टेरिफ ऑर्डर अशी आलेली आहे की आता वीज दरवाढ करण्याच्या ऐवजी आपण वीज दर कमी करतो आणि 70% लोकांकरता 26% वीज दरवाढ कमी होते, म्हणजे वीज बिल कमी होत आहे। आपण जर बघितलं, मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की समजा 1 ते 100 युनिट हे जे 70% आपले लोक आहेत यांना आत्ता बिल येत आहे 8 रुपये 14 पैशाने पर युनिटने, 8 रुपये 14 पैशाने। हे जर आपली नॉर्मल वाढ राहिली असती तर 2030 साली हे 11 रुपये 32 पैसे पर युनिटने त्यांना आलं असतं। पण आता आज जे 8 रुपये 14 पैशाने येत आहे ते 2030 साली 6 रुपयाने येईल, म्हणजे 2 रुपये 14 पैसे त्यांचं बिल या 5 वर्षामध्ये प्रति युनिट हे कमी होणार आहे। कमर्शियलचा जर आपण विचार केला, कमर्शियलमध्ये त्यांचं बिल 16 रुपये 97 पैसे एवढं त्या ठिकाणी येत होतं। ते 16 रुपये 97 पैशाचे 2030 साली झालं असतं 23 रुपये 91 पैसे, त्याच्याऐवजी ते कमी होऊन 15 रुपये 87 पैसे होत आहे।